पीठ भिजवून झाले. अशी ही पोळी लाटून झाली की आपल्याला आहे ना याच्यामध्ये तेल लावायचं असतं. तेल व्यवस्थित लावायचं आणि घडी करायची. आता 3 घडीची पोळी का बरं, तर पहा, ही पहिली घडी आणि पुन्हा तेल लावायचं आणि ही दुसरी घडी, म्हणजे 1 आणि 2 आणि 3 म्हणजे पूर्ण पोळी, त्याच्यानंतर घडी आणि पुन्हा आपल्याला तेल लावून घडी घालायची असते. म्हणून ही 3 घडीची पोळी ह्या पद्धतीने आपल्याला बनवायची असते. आता ज्या पद्धतीच्या पोळ्या मी करते त्या पद्धतीच्या पोळ्या कोण कोण करतं बरं, कमेंट करून सांगायला विसरू नका. आता प्रत्येकाची पद्धत असते, प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते. कोणी डबल घडीची करतं, कोणी 3 घडीची करतं, नाही का. आता मी इथे केली 3 घडीची आणि 2 घडीची पोळीसुद्धा खूप जणं करतात. ती पण खूप छान फुगते, मस्तच फुगतात पोळ्या. पोळ्या करून झाल्यानंतर आज मी बनवला होता अख्खा मसूर. अख्खा मसूरची रेसिपी अपलोड केली आहे चॅनलवर, एकदा नक्की चेक करा. अख्खा मसूर कोणाला कोणाला आवडतो. अख्खा मसूर बरोबर बटर एकदम भारी कॉम्बिनेशन बरं का. एकदा बटर टाकून अख्खा मसूर नक्की ट्राय करा. आता ज्याला आवडत नाही त्याने अर्थातच एकदा ट्राय करायला काय हरकत नाही असं मला तरी वाटतं. आपण ज्यावेळेस पावभाजीवर बटर टाकून खातो, पावभाजीची चव खूप छान लागते. तशीच मसूरवर पण बटर टाकून खाल्लं की मसूरची चवसुद्धा खूप वाढते आणि खूप टेस्टी लागतो. आता आपण बनवूया मिक्स भाजी. आता ही साधी आणि सोपी भाजी कशी बनवायची आहे, तर मी इथे वापरलं आहे पातेलं. पातेल्यात टाकलं आहे तेल, तेलामध्ये टाकलं आहे जिरं, राई, कोथिंबीर. व्यवस्थित हे तडतडू द्यायचं आहे आणि मग याच्यामध्ये टाकायची आपल्याला फ्लावर स्वच्छ धुवून घ्यायची आणि मगच ती, म्हणजे ज्यावेळेस आपण भाजी बनवतो त्याच्या आधी व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायची, कारण त्याच्यामध्ये आळ्या असू शकतात किंवा कधी कधी काळी असते, त्याच्यामुळे व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायची. आणि आता टाकायची हळद आणि मीठ. एवढं टाकल्यानंतर आहे ना आपल्याला ही व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. मिक्स करून हिला आपल्याला वाफवू द्यायची. आता ह्या भाजीला आपल्याला खूप वेळा वाफवायचं आहे. आता ते कधी आणि कसं हे पुढे रेसिपीमध्ये नक्की पहा. आता इथे मी वाफायला ठेवून दिली आहे. 2 ते 3 मिनटं आपल्याला वाफवू द्यायची आहे. व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला टाकायची आता ढोबळी मिरची. आता ढोबळी मिरची खूप जणांना आवडत नाही, तर त्याच्यामुळे आपण याच्यामध्ये काय करू शकतो, वांगंसुद्धा वापरू शकतो. आपल्याला जर ढोबळी मिरची काही जणांना चव आवडत नाही तर वांगं टाकलं तरी चालणार आहे. आता मी इथे पुन्हा झाकून दिली आहे 2 मिनटासाठी. खूप आपल्याला शिजवायची नाही आहे एकच दम, फक्त 2 मिनटं वाफवून घ्यायची. आता मी परत 2-3 मिनटं झाले आणि मग झाकण काढून पाहिलं. आता आपल्याला याच्यामध्ये टमाटर टाकायचे आहेत, पण त्याच्या आधी व्यवस्थित ही भाजी मिक्स करून घ्यायची आहे, कारण ही भाजी करताना ना फ्लावरचे तुकडे पण झाले नाही पाहिजे. फ्लावर आपल्याला अख्खा पाहिजे याच्यामध्ये.
भाजी एकदम अशी शिजून गेली तर ती पण छान लागणार नाही, नाही का. आता याच्यामध्ये आपण टमाटर टाकून द्यायचे. टमाटर टाकूनसुद्धा आपल्याला ही भाजी वाफवून घ्यायची 2 मिनटासाठी, 2 ते 3 मिनटासाठी वाफत जायचं आहे, खूप जास्त वाफवायची नाही आहे. आता इथे 2 मिनटं झाले आणि मग मी त्याच्यानंतर पुन्हा झाकण काढून घेतलं होतं का खूप जास्त शिजायला नको आहे. फ्लावर खूप अशी शिजवायची नाही आहे आपल्याला, नाही का. म्हणजे खूप कच्ची पण ठेवायची नाही आणि खूप शिजवायची पण नाही आहे. आता व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला मसाले टाकायचे. आता काय टाकायचं आहे, धनिया पावडर आहे, काळा मसाला आहे, काळा मसाला नसेल तर गरम मसाला टाका, लाल मसाला आणि काश्मीरी मिरची टाकली मी इथे. कलर खूप छान येतो काश्मीरी मिरची वापरली तर. आणि थोडीशी हळद, कारण आपण भाज्या ॲड केल्या आहे. आपण फ्लावरमध्ये ऑलरेडी हळद टाकली होती, पण आपण भाज्या वाढवल्या त्याच्यामुळे आपण याच्यामुळे हळद टाकली आणि थोडासा चिकन किंवा मटण मसाला याच्यापैकी तुम्ही काहीही टाकू शकता. अर्धा 1 चम्मच आपण ह्या भाजीला वापरू शकतो. आणि आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. मिक्स झाल्यानंतर आपल्याला ही भाजी पुन्हा थोडीशी वाफवायची आहे. आता ह्या भाज्या सगळ्या मी व्यवस्थित अशा वाफवून घेतल्या आहेत. म्हणजे फ्लावर आधी वाफवून घेतली, नंतर ढोबळी मिरची, टमाटर हे सगळं व्यवस्थित वाफवून झालेलं आहे. त्याच्यामुळे खूप शिजवायची गरज नाही आहे. आता याच्यामध्ये मी टाकला आहे म्हणजे शिजवून घेतलेला बॉईल बटाटा असतो ना, त्याचे तुकडे करून आपल्याला ह्या भाजीमध्ये टाकायचे आहेत. आता आपण याच्यामध्ये बटाटासुद्धा टाकू शकतो डायरेक्ट, पण त्याची चव आणि बॉईल बटाट्याची चव खूप वेगळी लागते. एकदा नक्की ट्राय करा. बॉईल बटाटा टाकल्यानंतर ही भाजी खूप छान लागते आणि ज्यावेळेस आपण डायरेक्ट बटाटा टाकतो ना, कच्चा बटाटा, तर त्याची चव थोडी वेगळी लागते. आणि याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकूया. मीठ आपण सुरुवातीला टाकलं आहे, पण आता आपण जशा भाज्या वाढवल्या आहे, आपण हळद टाकली त्याचप्रमाणे आपण याच्यामध्ये मीठसुद्धा थोडंसं टाकायचं आहे. आता ही भाजी इथे एकदम व्यवस्थित अशी शिजलेली आहे, पूर्ण व्यवस्थित झालेली आहे. खूप शिजवायची कशालाच गरज नाही आहे. पण भाजी एकदम अख्खी आहे, म्हणजे फ्लावरचे कुठेही तुकडे झालेले नाही आहे किंवा काहीच नाही. आता ह्या भाजीला आहे ना आपल्याला फक्त 2 ते 3 मिनटं असं वाफवून घ्यायचं आहे. वाफवून याच्यासाठी की सगळे मसाले भाज्यांना व्यवस्थित लागले पाहिजे. आता इथे भाजी एकदम व्यवस्थित झालेली आहे. एकदम छान होती ही भाजी. एकदा नक्की ट्राय करा. ही भाजी तुम्ही पुरीसोबतही खाऊ शकता, भाकरीसोबत, पोळीसोबत, तुम्ही कशासोबतही ही भाजी खाऊ शकता आणि खूप छान लागणार आहे. ज्यावेळेस ह्या पद्धतीने आपण आलं लसूण न वापरता किंवा कांदा न वापरता ही भाजी केलेली आहे. म्हणजे एकदम की बाबा याच्यामध्ये आपण लसूण पण टाकला नाही आहे आणि कांदा पण टाकलेला नाही आहे, अशी ही आपली मिक्स भाजी तयार झालेली आहे आणि ही खूप टेस्टी लागणार आहे. एकदा नक्की ट्राय करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका की अशी भाजी तुम्ही आधी खाल्ली आहे की तुम्ही बनवता, हे सांगायला विसरू नका. आता मी इथे कोथिंबीर टाकली आहे आणि कोथिंबीर टाकून लगेच आपल्याला हलवायची नाही आहे. 2 मिनटं पुन्हा झाकून ठेवायची आहे आणि हे 2 मिनटानंतर कोथिंबीर आहे ना त्याच्यामध्ये एकदम व्यवस्थित अशी मिक्स होऊन जाते बरं का. खूप छान आणि कोथिंबीरची चवसुद्धा खूप छान लागते याच्यामध्ये. आता ही भाजी एकदा तुम्ही नक्की ट्राय करा. खूप छान लागणार आहे, आवडणार आहे. असा आजचा मेनू होता आणि अशी आपली आजची ही थाळी होती. गरमागरम पोळीबरोबर गरमागरम अशी ही मिक्स भाजी, साधी सिंपल एकदम सोपी अशी ही भाजी ट्राय करायला विसरू नका आणि ही सगळ्यांना आवडणार आहे, सगळ्यांना. आणि त्याचबरोबर मी केला होता अख्खा मसूर आणि भात. मस्त झालेला होता हा मसूरसुद्धा. खूप छान टेस्टी, अगदी साधी आणि सोपी अशी रेसिपी होती. कारण तुम्हाला माहिती आहे जितक्याही रेसिपी माझ्या आहेत त्या अगदी घरातल्या मसाल्यांमध्ये तयार होणार आहेत की बाबा खूप काहीतरी मसाले मला बाहेरून आणायचे आहेत किंवा काहींना आणायला खूप वेळ लागणार आहे किंवा आपल्याजवळ ते मसाले आहेच नाही, अशी माझी एकही रेसिपी नाही आहे. घरातले मसाले आणि झटकेपट असं जेवण, अशा रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येत असते. आणि ज्या मी नेहमी रेग्युलरली ज्या भाज्या बनवत असते त्याच मी तुमच्याशी शेअर करत असते. मी अशी वेगळी कुठलीही रेसिपी खूप मसाल्यांची, खूप ग्रेव्हीची अशी भाजी म्हणजे मी पटकन बनवत नाही. ज्या साध्या आणि सोप्या भाज्या मी बनवते त्याच मी तुमच्याबरोबर शेअर करते. तर आजची थाळी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका. असं आजचं पूर्ण जेवण तयार झालेलं होतं.